गावकरी आपल्याकडे आले होते, काय चर्चा झाली काय नाही? काय ते गाव कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी. आरोपी आणखीन अटक नाही, बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत. त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो, तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात. त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो. आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची भूमिका. आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले. सरकारी वकिलांना ऐन टाइमला केस लढायलाच नकार दिला नाही, त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही. ते रात्रीचा प्रकार आहे काय, तर आता माहिती घेऊ आम्ही त्याची. काय ऐन वेळेचं काय माहित नाही काय. महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत, अटक नाही करू शकले. तो भाग आता वेगळा आहे. आता झाली, आता पुढच्या काळात सगळे सापडतील. त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापडलं. आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना. आता चौकशी सुरू होईल. आता काही काही आणखीन फरार आहेत, त्यांचे CDR घेतले जातील. त्यांच्या सगळ्या क्वालिटी लक्षात येईल कोण याच्या पाठीशी आहे. खंडणी कोणी मागितली, कोणी मागायला लावली, कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण, या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेचे सगळे मध्ये येणार आहे. आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटा सुद्धा येणार आहे. आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे. पोलीस यंत्रणा आहे, परंतु 3 आरोपी अजूनही सापडत नाहीये, काय म्हणाले? त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू, तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक. नाही झालं तर आहेतच ना. आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालंय या विषयावरती. परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार, सगळ्यांना अटकच करणार, या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील. नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे. गृहमंत्र्यांचं अपयश आहे का? आता नाही म्हणताय ना. आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या. मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत. तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का? तुमचे नाही काय? तुमचे लाडके, तुमचे जास्त आहेत. असं लाडकं फाडकं काय नसतं. राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना, कोणी कोणाचा शत्रू नसताना विरोधक नसतो. ज्या वेळेस जी चुकी होईल त्या वेळेस त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं. मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून. आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा. मागच्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री कधी म्हणत नव्हता, देवेंद्र फडणवीस म्हणत होता. आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणताय. म्हणजे एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं. आणि नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही. नाव घेतलंच पाहिजे, नाही घेतलं पाहिजे. बघूयात ना आता. ते पहिल्यांदा म्हणत होते मी कुणाला अडसर नाहीये. एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी अडसर आहे का, मी कुणाला अडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत. आता लक्षात येईल. आता तेच आहेत मुख्यमंत्री. आडवे येतात का नाही, 25 जानेवारी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या. आमरण उपोषण 25 जानेवारीला फायनल, परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातले सगळे पोरं म्हणतात की आम्हाला पण उपोषणाला बसायचं आहे. पण कोणाला जबरदस्ती नाहीये, ज्याची इच्छा असेल ती बसतील. परंतु राज्यात आता सुरू झालंय की जिल्ह्यातही सुरू झालंय की उपोषणाला आम्ही पण बसणार. कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची, ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय. त्यामुळे राज्यभर जिल्ह्यात मराठीच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या. सरकार एवढं बहुमताचं आहे, आता तुमचं आंदोलन गांभीर्याने घेतलं का? 5 वर्ष चिंता नाही सरकारला. अरे बहुमताचं फेमताचं काय असतं तेव्हा हेच होते ना. नुसते खांदे बदलिले, दुपारचे नांगराच्या बैलाचे खांदे बदलिल्यासारखे. पहिल्यांदा होते ना, आता हे आले तेच येतं. काय करणार ते? काय करत नाही ते. मराठ्यांपुढे सरकार फरक काय घेईल का सरकार? आता आम्ही बघतो ना. आता ढकलाढकली होती ना आतापर्यंत ढकलाढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला. आता मुख्यमंत्रीच तुम्ही बघूयात ना 25 तारखेपर्यंत काय करते. तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय, बोलणार पण नाहीत. 25च्या नंतर सोडणार नाही.